नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीचं तिसरं प्रकरण बाह्य प्रक्रिया भाग 1 आपण पाहत होतो. या प्रकरणामध्ये आपण अपक्षरण किंवा विदारण, खडकाचं फुटणं तुटणं बारीक भुगा होणं, त्यालाच आपण अपक्षय किंवा विदारण म्हणतो. त्या विदारणाचे प्रकार किंवा अपक्षयाचे प्रकार कायिक अपक्षय, त्याच्यानंतर रासायनिक अपक्षय आणि जैविक अपक्षय, 3 प्रकारचे अपक्षय आपण पाहिला होतात. त्याच्यानंतर त्याच्यामधला आपण कायिक अपक्षय पाहिलेला होता. बाह्य कारकांच्यामुळं खडक फुटणं आणि तुटणं आणि बारीक तुकडा होणं किंवा बारीक कणात रूपांतर होणं हे तापमानामुळं, दिवसभरातल्या तापमानामुळं आणि रात्री थंड हवा त्यामुळं ते खडक आकुंचन पावणं, असं वारंवार प्रक्रिया झाल्यामुळं मग त्याचे म्हणजे कांद्याची पापुद्री कशी निघतात तसं खडकाची पापुद्री निघायला लागतात किंवा त्या कणांचं परत त्या पापुद्र्यांचं परत कणात रूपांतर होणं, कणीदार अपक्षय वगैरे आपण पाहिलेला होतात. आता आपण कायिक अपक्षयानंतर रासायनिक अपक्षय आपण पाहणार आहोत. म्हणजे रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकांची वाढ कशी होते ते आपण पाहणार आहोत. म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही समुद्रकिनारा अनुभवलेला असाल किंवा गेलेला असाल तर किनाऱ्यावरती जेथे खडकाळ भाग असतो तेथे सागरी कडांच्या पायथ्याशी म्हणजे लाटांचं आपटणं वगैरे आदळणं वगैरे तुम्ही पाहिलेलं असाल. आणि सागरी जलाचं तुषार जे असतात ते खडकांच्यावरती आपटत असतात हे देखील तुम्ही पाहिलेलं असाल. तुम्ही किनारपट्टीवरती राहून पाहिलेलं असाल. आणि या क्षारयुक्त पाण्यातील म्हणजे पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळतात. त्यामुळं खडकात छोट्या छोट्या आकाराची छिद्र त्या किनाऱ्यालगतच्या खडकावरती निर्माण व्हायला म्हणजे छिद्र तयार व्हायला सुरुवात होत असते. हा जो परिणाम आहे हा द्रवीकरणाचा परिणाम आहे. त्यालाच आपण रासायनिक अपक्षय असं म्हणतो. ते क्षारयुक्त पाण्याचा त्या खडकावरती परिणाम झाला आणि अशा छिद्रातून क्षारयुक्त पाणी साचून राहतं आणि सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं, त्या साचून राहिलेल्या छिद्रातल्या पाण्याचं काय होतं, उष्णतेमुळं पाण्याची वाफ होऊन जाते, ते पाणी निघून जातं आणि त्या पाण्यातील क्षारांचं स्फटिकीकरण घडून येतं आणि स्फटिक काय करतात, जास्त जागा व्यापतात आणि त्यामुळं त्या खडकावरती काय होतं, ताण पडतो, ताण निर्माण होतो आणि खडकात काय होतात, अशा प्रकारची छिद्र त्या ठिकाणी काय होतात, तयार होत असतात. परिणामी खडकाचा पृष्ठभाग मधमाशांच्या पोळ्यासारखा म्हणजे काय व्हायला लागतो, दिसायला लागतो. तुमच्या स्क्रीनवरती ती आकृती दिसते क्षारयुक्त स्फटिकीकरणाची. आता फक्त याचमुळं रासायनिक अपक्षय, या पाण्यामुळंच रासायनिक अपक्षय होते असं नाही, तर काही वेळा खडकांमध्ये ताण हा केवळ म्हणजे दाबमुक्ती एक हा प्रकार आहे. खडकांमध्ये ताण हा केवळ तापमान आणि स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणं या क्रियेमुळंच होतं असं नाही, तर खडकांच्या वरच्या थराचा दाब खालच्या थरावर देखील किंवा आतील थरावर देखील दाब असतो आणि हा दाब जर नाहीसा झाला तर म्हणजे आतील किंवा खालच्या थरावर ताण कमी होतो आणि म्हणजे ते ताणमुक्त होतो तो खालचा खडक. आणि अशा कारणानं देखील काय होत असतं, खडकाचं विदारण घडून येत असतं आणि पाण्यामुळं हे रासायनिक अपक्षय हे घडून येत असतं. काही प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं. कोकणात वगैरे गेलात तर तुम्हाला पावसाचं प्रमाण काय दिसतं, जास्त दिसतं आणि अशा प्रदेशात केवळ पाणी मुरल्यामुळं काही प्रकारच्या खडकांचं काय होतं, विदारण घडून येत असतं. उदाहरणार्थ आता वालुकाश्म दगड, तुम्ही खडकाचे प्रकार इयत्ता 6वीला शिकलेला होतात. स्तरित खडक, गाळाचे खडक, अग्निज खडक वगैरे तुम्ही, रूपांतरित खडक, असे खडकाचे प्रकार तुम्ही पाहिलेला होता 6वीला असताना. आता त्याच्यामध्ये स्तरित खडकालाच आपण वालुकाश्म किंवा पिंडाश्म असं म्हटलेलं आहे. स्तरित खडक म्हणजे काय, गाळाचं संचयन होऊन तयार झालं, थरावर थर असं गाळाचं संचयन होतं. पावसाळ्यात डोंगरावरून येणारं पाणी जे आहे ते आपल्याबरोबर गाळ आणतं आणि पायथ्याशी गाळ साचतं. असं वर्षानुवर्षे थरावर थर साचून ते काय होतं, वरच्या थरावरती म्हणजे खालच्या थरावरती वरच्या थराचा दाब पडून पडून मग असणाऱ्या खडकातल्या खनिजांचे ते मिश्रण काय होतं, घट्ट होतं आणि असं खडक ते तयार होतं. त्याला आपण स्तरित खडक म्हणतोय. त्या स्तरित खडक किंवा वालुकाश्म खडक असं म्हणतोय त्याला आपण. ते स्तरित खडकाचाच एक प्रकार आहे. आणि अशा ठिकाणी जर पाणी जास्त जर आलं
तर खडकाचं विदारण घडायला लागतं. म्हणजे वालुकाश्म किंवा पिंडाश्म इत्यादी खडक हे केवळ म्हणजे वाळूचे कण एकत्र येऊन तयार झालेले असतात. ते दाब पडून तयार झालेले असतात आणि चिखलासारखा पदार्थ देखील त्याच्यामध्ये असतो आणि त्यामुळे वाळूचे कण एकत्र येऊ शकतात आणि अशा खडकात ज्यावेळी पाणी मुरतं किंवा पाणी जास्त त्या खडकात झालं तर एकत्र आलेले वाळूचे कण काय व्हायला लागतात, सुटे व्हायला लागतात आणि हे कण मूळ खडकापासून काय होतात, अलग व्हायला लागतात. यालाच आपण कणात्मक विदारण असं म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे आपण, कणात्मक विदारण असं म्हटलेलं आहे. हे जे दिसतं वाळूचा खडक इथं दाखवलेला आहे, कणात्मक विदारण म्हणजे हे मूळ खडक होतं, वाळूचं खडक तयार झालेलं, त्याला आपण वालुकाश्म किंवा पिंडाश्म असं म्हटलेलं आहे. ते वाळूचे कण म्हणजे बारीक रेती एकत्र येऊन तयार झालेलं हे खडक दाब पडून तयार झालेलं होतं, पण सातत्यानं पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे ते कण काय झाले, अलग झाले एकमेकांच्यापासून आणि त्यालाच आपण कणात्मक विदारण असं म्हटलेलं आहे. काही वेळेस काय होत असतं, तापमान व पाणी हे दोन्ही घटक विदारणास कारणीभूत ठरतात. तापमानाच्या भिन्नतेमुळं खडक काय होत असतं, आकुंचन प्रसरण पावणं हे तुम्हाला बघितलेलं आहात. हे जे दिसतं खंड विखंडन, काही का पक्षी आपण याच्या अगोदर देखील पाहिलेला होतात. म्हणजे काही वेळेस तापमान आणि पाणी या दोन्ही घटकांच्यामुळं विदारण घडून येत असतं. म्हणजे तापमानातील भिन्नतेमुळं खडकाचं आकुंचन प्रसरण होतं. दिवसभराचं तापमान खडकातली खनिजे प्रसरण पावतात, रात्री खडकातील खनिजे काय होतात, थंड हवेमुळं आकुंचन पावतात आणि त्यातील जोड जे असतात का नाही, जोडांमध्ये काय होतात, तडे जातात. तडे म्हणजे रुंदावतात जोडते आणि तडे जातात आणि एकमेकांच्यापासून हे खडक काय होतात, विलग होतात. तिथं विलग झालेलं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि या विदारणाला आपण काय म्हटलेलं आहे, खंड विखंडन विदारण असं त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग जो बघायचा आहे तो याच्यामध्ये की रासायनिक विदारण कसं घडून येत असतं. आता तुम्हाला एक कृती करायला सांगितलेलं आहे, करून पहा म्हटलेलं आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. एका ग्लासमध्ये थोडं पाणी घेऊन त्यात 2-3 खडूचे तुकडे टाका असं सांगितलेलं आहे. इथं टाकत असलेलं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हटलेलं आहे. आता काय प्रश्न विचारलेला आहे, खडूचे तुकडे टाकलोय आपण, दुसऱ्या दिवशी बघितल्यानंतर पाण्याचा रंग बदलला का, आपल्याला रंग बदललेला जाणवणार आहे. खडूचं काय झालं असं विचारलेलं आहे. मग खडू काय झालेला आहे, विरघळलेला असणार आहे असं आपल्याला त्याचं म्हणजे अनुभूती येणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक कृती करायला सांगितलेलं आहे. एक कापड घ्या, पांढरं शुभ्र कापड घ्या आणि त्या पांढऱ्या शुभ्र कापडावरती काय करायला सांगितलेलं आहे तुम्हाला, लोखंडी स्क्रू, तुम्ही दाराला वगैरे किंवा लाईट फिटिंगला वगैरे स्क्रू आणताय की नाही, ते स्क्रू किंवा चुकामोळा असतो की तो काय करायला सांगितलेला आहे, एक कापड घेतलेलं असतं की नाही पांढरं, त्याच्यामध्ये तो कापड ओला करून घ्या आणि त्या ओल्या कापडामध्ये काय करा, ते गुंडाळून ठेवा. तुम्ही जरी ते मोळे घरात कुठले साधा जरी मोळा असला तरी ते देखील ठेवलात तरी देखील ते अनुभव तुम्हाला येईल. मग ते गुंडाळून ठेवायचं आहे आणि 2 दिवसांनी ते काय करायचं, कापड उघडून म्हणजे गुंडाळून ठेवायचं, घडी घालून ठेवायचं आणि 2 दिवसांनं ते उघडून बघा आणि निरीक्षण करा असं सांगितलेलं आहे. मग त्याचं निरीक्षण करायला सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कापडावर, आता तो कापड उघडल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार की कापडावरती डाग पडलेले असणार आहेत. मग कापडावरती डाग पडलेले असणार आहेत, ते कोणत्या रंगाचे असणार आहेत ते तुम्ही पाहिल्यानंतर सांगू शकताय. तांबूस रंगाचे काय झालेले असणार आहेत, डाग पडलेले असणार आहेत. आणि हे डाग कशामुळे पडलेले असावेत, कशाचे असावेत, जो आपण चुकामोळा ठेवलेला आहे किंवा ते स्क्रू ठेवलेला आहे ते काय झालं, त्याला पाणी लागल्यामुळं रासायनिक प्रक्रिया झाली आणि ते गंजलं, त्यातलं लोह काय झालं, गंजायला सुरू झालं आणि त्यामुळं ते त्या कापडाला काय झाला, तो गंज लागला तांबूस रंगाचा. हे असं आपणाला सांगता येतं. म्हणजे हे जे प्रयोग आहे त्या प्रयोगावरून आपणाला रासायनिक विदारण म्हणजे रासायनिक विदारणामध्ये पाण्याची भूमिका ही काय असते, महत्त्वाची ठरते, हे आपल्याला लक्षात येत असेल. म्हणजे खडक हे अनेक खनिजांचं मिश्रण असतं. पाणी हे काय आहे, वैश्विक विद्रावक आहे. पाण्याला काय म्हटलेलं आहे, वैश्विक विद्रावक समजलं जातं. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळून जात असतात. म्हणजे
पदार्थ विरघळल्यामुळं म्हणजे त्या द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज काय होत असतं, ते विरघळून न शकणारे जे काही पदार्थ असतात अशा द्रावणामध्ये ते काय होत असतात, विरघळत असतात. ज्या प्रदेशात पावसाचं प्रमाण जास्त असतं तेथे अशा प्रकारच्या क्रिया म्हणजे तुम्हाला घडून येत असलेल्या किंवा रासायनिक विदारण होत असलेला आपणाला पाहायला मिळतं. म्हणजे पाण्यामुळे देखील काय होत असतं, खडकातली खनिजे विरघळून म्हणजे खडक फुटतं, हे रासायनिक विदारण आहे. म्हणजे ज्या खडकामध्ये लोह खनिजाचं प्रमाण जास्त असेल तर तिथं सातत्यानं पाणी ओलावा जर निर्माण होत असेल, पाऊस पडत असेल तर त्या खडकातली खनिजे काय व्हायला लागतात, विरघळायला लागतात आणि त्यामुळं रासायनिक विदारण त्या खडकाचं घडून येत असतं. आणि त्याच्यानंतर कार्बन, पावसाचं पाणी जे आहे ते ढगातून जमिनीवर पडेपर्यंत म्हणजे वातावरणातून ते प्रवास करत असतं. तो थेंब येत असतो का नाही वरून, तो ढगातून जमिनीवर येऊपर्यंत काय करत असतो, 2,000 मीटर अंतरावरती ते ढग असतात आणि ते 2, 4, 5 हजारपर्यंत तुम्ही इयत्ता 8वीला ढगांचे प्रकार शिकलेले आहात. कुठले ढग किती किलोमीटरला असतं ते पाहिलेलं आहात. मग तिथून वरून ते प्रवास करूपर्यंत वातावरणात आता तुम्ही बघताय सगळं प्रदूषण आहे. कारखान्याचा धूर वर ढगात जातो, गाड्यांचा धूर ढगात जातो, वातावरणात मिसळत असतं. मग त्यामुळं ते येऊपर्यंत, जमिनीवर येऊपर्यंत त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात काय होतो आहे, त्यात मिसळतो आणि त्यातून सौम्य असं कार्बाम्ल तयार होतं. आणि अशा आम्लयुक्त म्हणजे हे जे कार्बाम्ल असतं, हे चुनखडीसारखे पदार्थ जे असतात का नाही त्याच्यामध्ये सहज कार्बाम्लामध्ये विरघळत असतात. म्हणजे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या मिश्रणापासून काय झालेलं आहे, कार्बोनिक आम्ल हे तयार होत असतं आणि त्याचा परिणाम देखील काय होत असतो, खडकावरती होत असतं. त्याच्यानंतर द्रवीकरण, मूळ खडकातील काही खनिजे जे आहेत ते पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात आणि त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी त्याच्यापासून काय होते, तयार होते. उदाहरणार्थ आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेलात, अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वडगाव आहे, वडगाव दर्या, या ठिकाणी चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण होऊन काय झालेले आढळतात आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळं खडकातील क्षार काय होतात, विरघळून खडक ते काय होतात, ठिसूळ बनायला लागतात. या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे. लवणस्तंभ जी तयार होतात, तुम्ही याच्या अगोदर देखील हे लवणस्तंभ पाहिलेला असाल. सातत्यानं म्हणजे जमिनी छताचं गुहा वगैरे असतात का नाही, डोंगराळ प्रदेशामध्ये गुहा वगैरे असतं, गुहांच्या छतापासून वरून पाणी ठिपकायला लागतं. जर त्याच्यामध्ये चुनखडक असेल तर त्याच्यापासून काय व्हायला लागतं, असं हे लवणस्तंभ तयार व्हायला लागतात आणि तिथं ते लवणस्तंभ वाढायला लागतं, क्षार वाढायला लागतं आणि त्याला आपण ऊर्ध्वगामी लवणस्तंभ, अधोगामी, ऊर्ध्वगामी लवणस्तंभ, जोड लवणस्तंभ असं ते आपण याच्या अगोदर म्हणजे 8वीला वगैरे पाहिलेला होता. त्याच्यामध्ये त्या लवणस्तंभांची उंची ही तळाकडून छताकडून तळाकडं वाढत जातं. काही वेळा एका ठिकाणी ते लवणस्तंभ वाढून काय होत असतं, तिथं ते गुहा एक वेळी बंद देखील होत असतं. म्हणजे चुनखडकाळ प्रदेशामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळतं. आता भस्मीकरण, आता अपक्षयाचा जो प्रकार पुढचा आहे तो भस्मीकरणाचा म्हणजे रासायनिक अपक्षयाचाच हा प्रकार आहे. हे ज्या खडकामध्ये लोहगणित जास्त असतं त्या खडकावर ही क्रिया जास्त घडून येत असते. म्हणजे खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्यामुळं लोह आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक प्रक्रिया काय होत असतात, घडून येत असतात आणि त्यामुळं काय होत असतं, लोह गंजायला लागतं, लोहावरती गंज यायला लागतं आणि त्यामुळं खडकावर तपकिरी रंगाचा थर आपोआप काय होतो, साचायला लागतो. तुम्ही ओल्या कापडाचा चुकामुळा तुम्ही बघितलं, जर ओल्या कापडामध्ये चुकामुळा ठेवला होता किंवा स्क्रू ठेवलेला होता आणि त्याचा प्रयोग तुम्ही करून बघितलेला होता आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की कापडाला तो तपकिरी रंग प्राप्त झालेला होता, तो गंज आहे आणि त्यावरून ही क्रिया तुमच्या लक्षात आलेली असेल की अशाच क्रिया जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खडकांच्या बाबतीत काय होत असतात, घडून येत असतात. म्हणजे हे रासायनिक अपक्षयाचा हा प्रकार आहे. यावरील म्हणजे वरील प्रक्रियांशिवाय रासायनिक विदारणाच्या इतर काही प्रक्रिया देखील आहेत. तुमच्या नेहमीच्या
पाहण्यातली उदाहरणं जर तुम्हाला आठवत असतील तर ते म्हणजे बघा, पावसाळ्यात मिठाला पाणी सुटणं, ही रासायनिक विधारणं. कापून ठेवलेल्या सफरचंदाच्या फोडीवरती तांबूस रंग येणं, म्हणजे त्याच्यामधलं लोह काय होतं, ऑक्सिजनशी संयोग झाला तर ते काय होतं, तिथं त्याला तपकिरी रंग. त्या सफरचंद कापलेलं तुम्ही ठेवून बघा, कधीही कापलात लगेच खाल्लात तर ते चालतं. एक 10 मिनटं गेलं, 10-15 मिनटं, तर त्याच्यावरती तांबूस रंग यायला लागतो, कारण त्याच्यामध्ये लोहाचं अंश जास्त असतं आणि त्यामुळे ते काय होतं, वातावरणातल्या हवेशी संयोग म्हणजे ऑक्सिजनशी संयोग झाला की त्याचं काय होतं, तिथं तपकिरी रंग त्याच्यावरती यायला लागतो. हे तुमच्या लक्षात येईल. आणि या सर्व रासायनिक किंवा जैव रासायनिक प्रक्रिया जेव्हा खडकांवर होतात तेव्हा त्या खडकाचं रासायनिक विदारण झालं असं आपण म्हणत असतो. आणि काही वेळा खडकामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असेल तर तो खडक तिथल्या तिथं काय होतो, ठिसूळ होऊन तिथंच भुगा जागेवर भस्म होतो. याला भस्मीकरण म्हणतात. खडक जागीच फुटून जाणं याला काय म्हणतात, भस्मीकरण. बारीक रेतीत रूपांतर होणं, भुगा होऊन जाणं, याला भस्मीकरण असं म्हणतात. असं खडक जर जास्त म्हणजे लोहयुक्त खनिजे असलेलं खडक असेल तर त्याच्यावरती सातत्यानं पाऊस पडणारा प्रदेश त्या ठिकाणी असेल तर कालांतरानं तिथला खडक मोठा जरी आकाराचा खडक असला तरी तो काय होतो, एका ठिकाणी भस्म होऊन जातो, त्याचं पीठ होऊन जातं, असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला आपण भस्मीकरण असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण वळायचं आहे. आपण कायिक अपक्षय पाहिलं, रासायनिक अपक्षय पाहिलं. आता त्याच्यानंतर आपल्याला जैविक विदारणाकडे जायचं आहे. आता जैविक विदारण म्हणजे काय असतं, वनस्पती, प्राणी, मनुष्य यांच्याकडून घडून येणारं विदारण, त्याला जैविक अपक्षय असं म्हणतोय आपण त्याला. आता कायिक आणि रासायनिक विदारणाशिवाय जैविक कारणांनी देखील खडकाचं काय होत असतं, विदारण होत असतं. तुम्ही अनेकदा काय करताय, किल्ल्यावर गेलेला असाल, इथं किल्ला एक दाखवलेला आहे, किल्ल्याच्या बुरुजावर वाढलेली झाडं पाहिलेली असाल, त्या ठिकाणी झाडांची मुळं काय होत असतात, खोलवर जाऊन बुरुजाचं दगड वगैरे असतं ना, ते सुट्टे झालेले तुम्ही पाहिलेलं असाल, ते मुळं गेल्यामुळं. आणि झाडांची मुळं वाढल्यानं खडकांच्या कणात काय होत असतं, तिथं ताण निर्माण होतं आणि तो खडक काय होतं, तिथं फुटायला सुरू होतं आणि खडक फुटून काय होतं, तिथं तो विदारण त्याचं घडून येत असतं. म्हणजे जैविक विदारण हे झाडांच्यामुळं देखील होत असतं. तुम्ही पारकट्ट्यावरती एखादं तुमच्या गावात जुना पारकट्टा असेल आणि त्या पारकट्ट्यामुळं तो झाड कट्टाच पहिला पूर्वी चांगला होता आणि अलीकडं तो पारकट्टा काय झालेला आहे, उचललेला आहे, फुटलेला आहे, त्यातले खडक फुटून बाहेर पडलेले आहेत, असं देखील तुम्ही पाहिलेला असाल. असं किल्ल्यांच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला ते पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जैविक अपक्षय वनस्पतींच्यामुळं जसं होतं तसं प्राण्यांच्यामुळं देखील होतं, कीटकांच्यामुळं देखील होतं. आता मुंग्या बघितलेला असाल तुम्ही, वारूळ तयार करतात, जमीन पोखरतात बघा, ते खडक देखील पोखरतात. असं उंदीर बघितलेला असाल तुम्ही, उंदीर किंवा घुशी, ससे, असे प्राणी तुम्ही बघितलेले असाल. इतर कृमी कीटक म्हणजे जमिनीत बिळे तयार करून राहणारे जे प्राणी आहेत, असे प्राणी तुम्ही बघितलेले असाल. या सर्व प्राण्यांना खणक प्राणी असं म्हणतात. त्यांना काय म्हणतात, खणक प्राणी. ते कायम खणतच असतात. घुस बघायचं तुम्ही, कधीही खणतच असतं. आणि त्याच्या खणनामुळं देखील काय होत असतं, खडकाचं विदारण हे घडून येत असतं. तुमच्या परिसरामध्ये असं घुस वगैरे तुम्ही पाहिलेलं असाल किंवा मुंग्यांचं वारूळ वगैरे तुम्ही पाहिलेलं असाल. हे जैविक अपक्षय आपण हे याच्यामुळं घडून येतं. म्हणजे त्या खडकाचं काय होतं, भुगं करण्याचं काम ते करत असतात. तेवढंच नाही तर मनुष्य देखील काय आहे, अपक्षय घडून आणत असतो. पूर्वी कुठंतरी माळरान असेल आणि आता शेतीसाठी ज्याला माळरानाची मशागत करायची आहे त्यावेळी ते खडक जे पहिला सुरुवातीला तो ट्रॅक्टरनं वगैरे नांगरणी करतो आहे, नांगरणी करत असताना मग मोठमोठी दगडं वगैरे त्याच्यामध्ये काय होतात, कालांतरानं पाऊस पडतो, त्याच्यानंतर ऊन पाऊस यामुळे ते खडकाचा भोगा होतो आणि मनुष्य काय करतो आहे त्याच्यामध्ये मशागत केल्यामुळं देखील काय होत असतं, या खडकाचं विदारण हे घडून येत असतं. म्हणजे काही वेळा अनेकदा बघायला गेलात तर खडकावर शेवाळं, हरित किंवा दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात, त्यांच्यामुळं देखील काय होत असतं, खडकाचं विदारण हे होत असतं. असं तुम्ही शेवाळ वगैरे वाढलेलं बघितलेलं असाल.
तर त्यांच्यामुळं देखील काय होतं, विदारण घडून येतं, अपक्षय घडून येत असतो, हे आपण पाहिलेला असाल. जैविक विदारणाच्या प्रक्रिया तुम्ही तुमच्या परिसरात देखील पाहिलेला आहात का, असा प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये विचारलेला आहे. तुम्ही पाहिलेला असाल तसा अनुभव तुम्ही काय करू शकताय, तुमच्या कच्च्या वहीमध्ये ते लिहून काढू शकताय आणि त्याची नोंद तुम्ही काय करू शकताय, ठरवून म्हणजे लिहून नोंद तुम्ही करू शकताय की अशा अशा पद्धतीचं जैविक अपक्षय मी पाहिलेलं आहे. त्याचं किंवा छायाचित्र घेऊन तुम्ही काय करू शकताय, फोटो वगैरे काढून त्याचं प्रिंट वगैरे मारून ठेवू शकताय. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे विस्तृत झीज, म्हणजे खडकाचं सुटे झालेले तुकडे गुरुत्वीय बलामुळं उताराच्या दिशेनं काय होतात, सरकायला लागतात. आता पर्वतीय प्रदेशामध्ये खडकाचे तुकडे झालेले आहेत, डोंगराळ प्रदेशामध्ये खडकाचे तुकडे झालेले आहेत. त्या गुरुत्वीय बलामुळं काय होत असतं, उताराच्या दिशेने ते खाली सरकायला लागतात आणि उताराच्या पायथ्याशी म्हणजे ते स्थिरवतात. पावसाळा वगैरे सुरू झाला की काय होत असतं, वरून पाणी, डोंगर माथ्यावरून पाणी कोणीकडे येणार आहे, खाली येणार आहे, त्याच्याबरोबर ते काय होतात, खाली यायला लागतात. आणि वर्षानुवर्षे अशी क्रिया घडत गेल्यानं तीव्र उताराच्या पायथ्याशी हे विदारित तुकडे जे आहेत ते साचायला लागतात आणि अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा ढिगारा वगैरे तयार होतो. की विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलामुळे देखील होत असतं. या प्रक्रियेला आपण विस्तृत झीज असं देखील म्हणतोय. आणि विस्तृत झीज दोन प्रकारे होते. तीव्र उतारावर ती जलद गतीनं होते, तर मंद उतारावरती काय होत असते, ती संत गतीनं विस्तृत झीज होत असते. आता तीव्र गतीनं होणारी विस्तृत झीज, आता दरडी कोसळणं, जमीन खचणं, म्हणजे दरडी कोसळणं, भूस्खलन होणं, जमीन खचणं यासारख्या हालचाली ज्या आहेत त्या जलद गतीच्या हालचाली म्हणून ओळखल्या जात असतात. त्यांचा परिणाम म्हणजे अनेकदा अशा हालचालींचे परिणाम काय असतात, खूप विध्वंसक असतात. तुम्ही दरडी कोसळलेलं हिमालयीन प्रदेशामध्ये हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये जे रस्ते गेलेले आहेत, बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे तिकडे गेलेले, तिकडं कायम 2-3 वर्षामागं असं कोसळलेल्या दरडीचं तुम्हाला लाईव्ह टी व्हीवरनं बघितलेलं असाल, ते विध्वंसक असतात. रस्ते बंद होतात, वस्ती जिथं असेल त्याच्यावर देखील जाऊन ते कोसळण्याची शक्यता असते आणि त्यामुळं वित्तहानी आणि जीवितहानी त्याच्यामुळं होत असते. आणि तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात अशा हालचाली होण्याची शक्यता जास्त असते. आता विदारित पदार्थांचा उतारावर मोठा थर तयार होतो आणि अशा प्रदेशामध्ये जर पाऊस पडलं तर विदारित पदार्थांमध्ये पाणी मुरून त्याचं काय होतं, वजन वाढतं आणि परिणामी काय होतं, ते असे विदारित पदार्थ वेगानं उताराच्या दिशेनं सरकायला लागतं, म्हणजे सरकतात, दरडी कोसळल्या. आणि तुम्ही बघितलेलं असाल 2-3 वर्षामागं माळीण या ठिकाणी झालेला अपघात, डोंगरच काय झालेलं होतं, सरकलेलं होतं. म्हणजे ढिगारा डोंगराचा काय झालेला होता, सरकलेला होता. गाव, त्या डोंगराच्या पायथ्याला गाव होतं, माळीण गाव. आणि ते गाव काय झालं, एक दिवस अशी अवस्था, भरपूर पावसामुळं, ते पाऊस भरपूर पडत होता, सततधार पाऊस होता आणि ते काय झालं, डोंगरच सरकलं आणि पायथ्याशी गाव होतं, ते गाव पूर्ण डोंगराखाली गाडलं गेलं. हे कधी कळालं, दुसऱ्या दिवशी तिथं माळीण गावाला जी एस टी गेली, एस टीच्या ड्रायव्हरनं पाहिलं की इथं गावच नाही आहे, म्हणजे ते डोंगर इकडं सरकलेलं आहे लक्षात आलं. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात जीवितहानी त्याच्यामध्ये झालेली होती, कारण रात्री ते सरकलेलं होतं, लोक झोपेच्या अवस्थेत होते. आणि अशामुळं असे विपरीत परिणाम किंवा विध्वंसक परिणाम या दरडी कोसळण्यामुळं होत असतं. म्हणजे पुणे जिल्ह्यातलं माळीण येथे झालेला हा अपघात, कित्येकदा पदार्थ खाली सरकण्याऐवजी ते जागेवरच खचतात काही वेळा, याला जमीन खचणं असं देखील आपण म्हणतोय. आणि अशा प्रकारच्या विस्तृत झीज भूकंपामुळं देखील होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मंद गतीनं होणारी विस्तृत झीज. आता मंद गतीनं होणारी जी विस्तृत झीज आहे, दरडी कोसळणं, हे आता आपण पाहिलं. आता मंद, कमी उताराच्या व सर्वसाधारणपणे कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये विस्तृत झीज ही मंद गतीनं होत असते. यात माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणात होत असतं. म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागात उतारावरती माती काय होतं, मंद गतीनं सरकण्यामुळं उताराला लंबरूप असं लहान लहान
बांध काय होत असतात, तयार होत असतात. या क्रियेला आपण काय म्हणतोय, मातलोट प्रकार म्हणजे मातलोट होणं असं प्रकार देखील त्याला आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर हे दरडी भूस्खलनाचा हा भाग माळींगाव मी सांगितलेलं होतं, हे स्क्रीनवरती आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर मातलोट हा जो सांगितलेला होता, हे पायऱ्या पायऱ्यानं म्हणजे शिस्तात काय होत असतं, ते माती एका ठिकाणाहून दुसरीकडे ते जात असतं. म्हणजे अशा पद्धतीनं दरडी कोसळणं, मातलोट होणं किंवा भूस्खलन होणं हे प्रकार काय होत असतात, मंद गतीनं हालचाली ज्या होत असतात त्या हालचालीमुळं विस्तृत झीज किंवा मंद गतीनं होणारी विस्तृत झीज किंवा तीव्र गतीनं विस्तृत झीजेमुळं हे असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आता त्याच्यानंतर खणन किंवा अपक्षरण आपण इथं पाहणार आहोत. विदारण या विस्तृत झीजेप्रमाणेच खणन ही देखील काय आहे, बाह्य प्रक्रिया. खणन हे विविध कारणांमार्फत घडून येत असतं. वाहते वारे, वाहते पाणी, हिमनदी, सागरी जल, भूजल यांच्या कार्यामुळं देखील हे खणन घडून येत असतं. खणनाची कारके, त्यामधून तयार होणारी जी भूरूपं आहेत, त्यांचा जो अभ्यास आहे तो आपण बाह्य प्रक्रिया भाग 2 पुढील प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. आता इथं आपण थांबणार आहोत. धन्यवाद.